नमस्ते विद्यार्थ्यांनो, रोज प्रकल्पांतर्गत ऑनलाईन अध्यापनामध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मी प्राध्यापक मोहिते गेवी, महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी या ठिकाणी कार्यरत आहे. इयत्ता 12वी कॉमर्स फॅकल्टीसाठी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील तिसरे प्रकरण भाग विक्री या प्रकरणामध्ये भाग विक्रीच्या पद्धती या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी संस्थात्मक वित्तीय व्यवस्थेचे स्रोत या प्रकरण 2 मधील थोडक्यात आढावा घेऊया. मालकीच्या भांडवलाच्या स्रोतामध्ये भाग, प्रतिधारण नफा, कर्जाऊ भांडवलाच्या स्रोतामध्ये कर्ज रोखे, ठेवीचा स्वीकार, बंधपत्रे, अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावती, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था, व्यापारी कर्ज याचा आपण अभ्यास केलेला आहे. भाग विक्री या तिसऱ्या प्रकरणात भाग वाटप कसे करतात, भागाशी संबंधित विविध संकल्पना, भाग भांडवलाचे वर्गीकरण, अधिकृत, नाममात्र, नोंदवलेले भांडवल, विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल, प्रत्यक्ष विकलेले, प्रत्यक्ष न विकलेले भांडवल, मागणी केलेले, न मागणी केलेले भांडवल, वसूल भांडवल व वसूल न झालेले भांडवल अशा विविध संकल्पना आपण पाहिल्या आहेत. कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करणे, पूर्वीची देणी देणे, व्यवसायाचा विस्तार वाढवणे, खरेदी, विक्री, विपणन या क्रिया पूर्ण करणे, कर्जफेड करण्यासाठी प्रवर्तन, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था पूर्ण करण्यासाठी कंपनी भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यासारख्या प्रतिभूतीची भागधारकांना विक्री करून मोठ्या प्रमाणात भांडवलाची निर्मिती करत असते. विद्यार्थी मित्रो, भाग विक्री करताना भाग विक्री पद्धती कोणत्या आहेत हे आपण पाहूया. भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये सार्वजनिक विक्री 2 पद्धतीने केली जाते. एक म्हणजे प्राथमिक सार्वजनिक विक्री, त्यास इंग्लिशमध्ये IPO इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हटलं जातं. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही पहिली पद्धत आहे. कंपनी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा जनतेला भाग विक्रीस काढते, त्यास आपण प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतो. त्यानंतर कंपनीची नोंदणी भाग बाजारात होत असते. भाग बाजाराचे उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुंबई भाग बाजार, राष्ट्रीय भाग बाजारमध्ये नोंदणी होत असते. सार्वजनिक विक्रीमध्ये दुसरी पद्धत म्हणजे नंतरची सार्वजनिक विक्री होय. त्यास इंग्लिशमध्ये आपण फर्दर पब्लिक ऑफर असे म्हणतो. प्राथमिक भाग विक्री केल्यानंतर दुसऱ्यांदा भाग विक्रीस काढते, त्यास नंतरची सार्वजनिक विक्री असे म्हणतात. दुसरी व्याख्या सांगायची म्हटलं तर कंपनी प्रथमतः भाग विक्री करते. जर भागधारकाने भाग घेतले नाही तर जनतेला भाग विक्रीस काढते, त्यास आपण नंतरची सार्वजनिक विक्री असे म्हणतो. भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये विद्यमान समहक्क भागधारकांना देखील भाग विक्री केली जाते. आता विद्यमान कोणाला म्हणायचे? ऑलरेडी कंपनीचे भागधारक आहेत त्यांना आपण विद्यमान समहक्क भागधारक म्हणतो. विद्यमान समहक्क भागधारकांना 2 प्रकारचे भाग विकले जातात, हक्क भाग आणि बोनस भाग. हक्क भागास इंग्लिशमध्ये राईट इश्यू असे म्हणतो, तर बोनस भागास आपण इंग्लिशमध्ये बोनस इश्यू असे म्हणतो. भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये विद्यमान कर्मचाऱ्यांना देखील अनेक विकल्प योजना दिल्या जातात. एक म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरी कर्मचारी भाग खरेदी योजना आणि तिसरी योजना भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. चौथा विकल्प म्हणजे स्वेट सामान्य भाग होय. भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये चौथा भाग आहे खाजगी पद्धतीने केली जाणारी विक्री. यामध्ये देखील खाजगी विक्री 2 पद्धतीने केली जाते. पहिली पद्धत हक्क भाग पद्धतीने व दुसरी पद्धत अग्रहक्क पद्धतीने वाटप केले जाते. विद्यार्थी मित्रहो, भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय हे सविस्तर पाहूया. कंपनी जनतेस भाग खरेदी प्रत्यक्षरित्या करू शकत नाही, त्यासाठी भाग खरेदीसाठी आव्हान करते, त्यास आपण सार्वजनिक भाग विक्री असे आपण म्हणतो.
नव्याने स्थापित झालेली कंपनी भाग खरेदी करण्यासाठी जनतेस आव्हान करते, माहितीपत्रक प्रसिद्ध करते. त्यास इंग्लिशमध्ये आपण प्रॉस्पेक्ट्स असे म्हणतो. माहितीपत्रक म्हणजे काय? माहितीपत्रकामध्ये कंपनीचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, निबंधक, सभासद, संचालक, प्रवर्तक, हिशोब तपासनीस, चिटणीस, कंपनीची सद्यस्थिती, भागाचे प्रकार, भागाची किंमत इत्यादीविषयी ज्या पत्रकामध्ये माहिती असते त्या पत्रकास आपण माहितीपत्रक असे म्हणतो. असे माहितीपत्रक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले जाते, जेणेकरून कंपनीची माहिती भागधारकास कळू शकेल व गुंतवणूकदार भाग खरेदी करण्यासाठी उत्सुक होऊ शकेल. कंपनी प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री करताना 2 किंमत पद्धतीचा अवलंब करते. पहिली पद्धत म्हणजे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत व दुसरी पद्धत बुक बिल्डिंग पद्धत. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत म्हणजे काय? निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीला फिक्स प्राईस असे इंग्लिशमध्ये म्हणतात. भागाची निश्चित किंमत माहितीपत्रकात नमूद केली असते. या पद्धतीमध्ये माहितीपत्रकात भागाची संख्या आणि किंमत नमूद केली असते. भागाच्या दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदाराकडून मागवला जातो. कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन कंपनी भाग विक्री करू शकते. वाढावा घेऊन भाग विक्री म्हणजे काय? भागाच्या दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीस भाग विक्री केली असेल तेव्हा त्याला वाढावा घेऊन भाग विक्री असे म्हणतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर भागाचे दर्शनी मूल्य 100 रुपये असेल, भागाची विक्री 150 रुपये यास केली असता 50 रुपये ही वाढावा किंमत होय. वाढीव खात्यातील रक्कम वापरण्यासाठी काही अटीचे पालन करावे लागते. कोणत्या अटीचे पालन करावे लागते? त्यातली पहिली अट सांगता येईल, वाढावा म्हणून मिळालेली रक्कम लाभांश रूपात भागधारकांना वाढता येत नाही. दुसरी अट, वाढीव खात्यातील रक्कम पूर्ण दत्त बोनस भाग देण्यासाठी वापरता येते. आणि तिसरी अट, कंपनीच्या प्राथमिक खर्चासाठी वाढीव रक्कम वापरता येते. चौथी अट आपल्याला सांगता येईल, भाग लाभांश, कर्ज रोखे, विक्रीसाठीचा खर्च, व्याज, दलाली सूट व इतर देणी देण्यासाठी वाढीव खात्यातील रक्कम वापरता येते. विद्यार्थी मित्रो, दुसरी पद्धत म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत होय. बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भाग वाटप करणारी कंपनी भागाची संख्या व विक्री किंमत लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित करते. उदाहरण द्यायचं म्हटलं, ABC कंपनीचे IPO खरेदी करायचे असेल तर अर्जामध्ये तसे नमूद करावं लागतं. तसेच अर्जामध्ये भागाची किंमत श्रेणी देखील नमूद करावं लागतं. बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये गुंतवणूकदार किंमत श्रेणीमधील किमतीस बोली लावतो. श्रेणीमधील कमीत कमी किमतीस फ्लोअर प्राईस असे म्हणतात आणि श्रेणीतील जास्त किमतीस कॅप प्राईस असे म्हणतात. जेव्हा भागाची किंमत निश्चित होईल त्यास कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत असे म्हणतात. गुंतवणूकदार किती भागासाठी बोली लावू शकतो? भागासाठी बोली ही 5 दिवसासाठी बोली असते. बोली रक्कम व आवेदन अर्ज रक्कम ही व्यापारी बँकेकडे पाठवली जाते. आता असा प्रश्न पडेल, व्यापारी बँक म्हणजे काय? व्यापारी बँक अशी संस्था आहे की भाग विक्री करणाऱ्या कंपनीच्या भागाच्या खरेदी विक्रीसाठी व्यवस्थापन किंवा सल्लागार म्हणून कार्य करते. अर्ज स्वीकारणे, भागाची किंमत ठरवणे, मार्केटिंग करणे इत्यादी कार्य करीत असते. व्यापारी बँकेचे उदाहरण द्यायचं म्हटलं तर ॲक्सिस बँक, ICICI बँक होय. कंपनीची बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल किमतीनुसार कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत निश्चित करत असते. त्यानंतर आपण बघणार आहोत भागाची कसर देऊन विक्री म्हणजेच डिस्काउंट देऊन विक्री होते. भागाच्या बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीस भाग विक्री केली असेल तेव्हा त्यास भागाची कसर देऊन विक्री असे म्हणतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर भागाची दर्शन मूल्य 100 रुपये असेल तर भागाची विक्री 90 रुपयात केली असता 10 रुपये ही कसर देऊन विक्री असे म्हणता येईल. कंपनी सार्वजनिक भाग विक्री 2 पद्धतीच्या आधारे करू शकते. पहिली पद्धत म्हणजे प्राथमिक भाग विक्री आणि दुसरी पद्धत म्हणजे नंतरची सार्वजनिक भाग विक्री होय.
विद्यार्थी मित्रो, सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये प्राथमिक भाग विक्री म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. नवीन कंपनीज जर भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी आव्हान करते व भाग विक्री करून भांडवल उभारते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आव्हान करते, त्यास प्राथमिक भाग विक्री असे म्हणतात. दुसरी पद्धत आपण पाहिली आहे सार्वजनिक भाग विक्री. प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते त्यास सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. तसेच त्यास दुय्यम भाग विक्री देखील असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, भाग विक्री म्हणजे काय, सार्वजनिक भाग विक्री पद्धती स्पष्ट करा असं तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने प्रस्तावनाचा उल्लेख करा, व्याख्या सविस्तर मांडा आणि त्यानंतर सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती स्पष्ट करा. धन्यवाद.